नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनलवर। तर आज तुम्हाला थंबनेल बघून सगळ्यात पहिले तर समजलं असेल। सगळ्यात पहिले सांगतो, ही जी मी आज ट्रिक सांगणार आहे ही पर्सनली यूज करा, चुकीचा कोणी सुद्धा वापर करू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते, आपलं WhatsApp मध्ये सगळ्यात सेफ डाटा असतो, फोटोज म्हणा व्हिडिओज हे आपले पर्सनली असतात। बरेचसे जण असे आहेत की याचा चुकीचा उपयोग करतात, तर असा चुकीचा उपयोग कोणी सुद्धा करू नका। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी सांगणार आहे, जसे की तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा तुमच्या घरातल्या कुणास सुद्धा WhatsApp तुमच्या फोनमध्ये जर यूज करायचा असेल, जसे की तो कुणाशी चॅट करतोय किंवा कुणाशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय किंवा त्याचे स्टेटस सगळं काय तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचं असेल तर कशा पद्धतीतून पाहू शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा मोबाईल 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्हाला घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो 1, 2 ते 3 सेटिंग्स तुम्हाला करायच्या आहेत। त्यानंतर त्याचं जे WhatsApp आहे ते तुमच्या फोनमध्ये सुद्धा यूज होणार आहे, म्हणजे की तो चॅटिंग जी करेल ते सुद्धा तुम्हाला सगळं काही डिटेल्स मध्ये दिसणार आहे आणि तुम्ही त्यातून चॅटिंग सुद्धा करू शकता। पण सगळ्यात पहिले सांगतो, जर समजा त्याला समजलं तर ते जी की तुमचा मोबाईल जो लिंक असणार आहे तो जो की आहे तिथून डिलीट करू शकतो। ते डिलीट केल्यानंतर ते WhatsApp तुम्ही यूज करू शकणार नाही। कशी काय प्रोसेस आहे सगळं काय मी मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आलोय आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या व्यक्तीचं तुम्हाला WhatsApp तुमच्या फोनमध्ये यूज करायचं आहे आणि त्याचं जे सगळे पर्सनल जे काही चॅटिंग म्हणा स्टेटस जर तुम्हाला पाहायचे आहेत, तर सगळ्यात पहिले तर त्याचं फोन 5 ते 10 मिनिटांसाठी त्याचा फोन तुम्हाला घ्यावा लागणार आहे। घेतल्यानंतर तुम्हाला काय सेटिंग्स करायचे ते सगळ्यात पहिले तर मी सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला WhatsApp त्याच्या फोनमध्ये सुद्धा अपडेट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या फोनमध्ये सुद्धा WhatsApp अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट केल्यानंतर जे व्यक्तीचं तुम्हाला WhatsApp तुमच्या फोनमध्ये यूज करायचा आहे त्याचा सगळ्यात पहिले फोन घेऊन त्यात WhatsApp ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर काहीच अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। त्यानंतर तिथे 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे बघू शकता जो की माझं नाव आलं आणि त्यामुळे QR कोड आणि त्यामुळे जे की असं टिक मार्क आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे ॲड अकाउंट करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर ॲड अकाउंटवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करशील त्यावेळेस इथे ॲग्री अँड कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। जसं की नवीन WhatsApp डाउनलोड करतात तशाच पद्धतीची प्रोसेस आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आहे, इथं जर समजा त्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर टाकला, OTP घेतला आणि त्यानंतर जर लॉगिन झाला तर त्या फोनमधनं लॉग आउट होतं। महत्त्वाची गोष्ट की त्या व्यक्तीला लगेच समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो इथे काय करायचं आहे, त्याचा नंबर टाकायचा नाही, इथे 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। लिंक ॲज डिव्हाइसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर काहीसा तुमच्यामुळे अशा पद्धतीचा QR कोड येईल। त्यानंतर काय करायचं आहे, तुमचा फोन घ्यायचा आहे आणि तुमच्या फोनमध्ये हे QR कोड आहे तो स्कॅनिंग करायचा। स्कॅनिंग कशा पद्धतीतून करायचं ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर मी इथून बॅक येतो। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर पूर्ण मी बॅक येतो। ओके, त्यानंतर तुम्हाला स्कॅनिंग कशा पद्धतीतून तुमच्या फोनमध्ये करायचं ते तुम्हाला सांगतो। 3 लाईन्सवर एक क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर लिंक डिव्हाइसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर लिंक डिव्हाइसवर तुम्हाला फेरशी क्लिक करायचं आहे, यूज मोबाईल डाटा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या फोनचा जो की पॅटर्न असेल तो तुम्ही इथून पॅटर्न टाकून घ्यायचा आहे। जसं की मी इथून एक पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने टाकून घेतो। जे काही पॅटर्न टाकल्यानंतर ओके करून घ्यायचा। ओके केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला जो की QR कोड आहे त्या फोनचा QR कोड अशा पद्धतीतून इथून अशा पद्धतीचं स्कॅनिंग करून घ्यायचं आहे। स्कॅनिंग केल्यानंतर लगेच जे की WhatsApp आहे ते तुमच्या फोनमध्ये ओपन होणार आहे आणि त्याला समजणार सुद्धा नाही। त्यानंतर तुम्ही बघू शकता, जसं की समजा तुम्ही जर समजा त्याचे चॅटिंग म्हणा स्टेटस म्हणा सगळं काय डिटेल्स तुम्ही पाहू शकता। पण महत्त्वाची गोष्ट काय, समजा त्याला जर समजलं तर तो काय करू शकतो, 3 लाईन्सवर ते क्लिक करू शकतो आणि लिंक डिव्हाइसमध्ये जाऊन तो पाहू शकतो की कुणाचा आपल्या WhatsApp कुणाच्या मोबाईलमध्ये लिंक आहे किंवा कुठं माझं WhatsApp हॅक झालं आहे का नाही सगळं काही इथून तो पाहू शकतो आणि त्यानंतर इथून तो सुद्धा जे काही लॉगआउटसुद्धा तुम्हाला करू शकतो। त्यामुळे ह्याची काळजी घ्या। तुम्ही फक्त स्टेटस WhatsApp पाहू शकता आणि तुम्ही जर मेसेज किंवा काही केला तर त्याला लगेच समजणार आहे आणि तो लगेच इथून लॉगआउट करू शकतो। हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।